नमस्कार, मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर कालपासून मी किचन डीप क्लीन करायला घेतले आणि एकाच दिवशी सगळं माझ्याच्याने क्लीन होणार नाही आहे, कारण 2 मुली सांभाळून, घरातल्या गोष्टी सांभाळून आणि त्यात स्वतःची तब्येत सांभाळून हे करणं मला थोडंसं सध्या अवघड जातं आहे. पण म्हटलं हळूहळू सगळं करूयात, 2-3 दिवस लागतील, हरकत नाही, पण सगळं छान असं क्लीन होईल. तर आज मी म्हटलं की ग्रॉसरीचं हे जे कपाट आहे आणि फ्रीज दोन्ही असं मस्त क्लीन करून घेऊयात. कारण उद्या रविवार आहे, तर मग भाजी वगैरेही आणता येईल. आणि गेले 15 दिवस मी फ्रीज क्लीन करायचं आहे म्हणून भाज्याही आणल्या नाही, पण त्याला आज मुहूर्त लागला आहे. काल किचन क्लीन करायला लागला आणि आज फ्रीज क्लीन करायला. आणि मनू मध्ये मध्ये येत होते. त्यात नवन्याचं म्हणणं होतं की मम्मा मी तुला हेल्प करते. आणि खरं सांगू का, आज मला नवन्याची खूप जास्ती मदत झाली. मला आज असं वाटत होतं की माझ्या ह्या इतक्या छोट्या छोट्या मुली आहेत, पण त्या एवढ्या कसं काय मला सपोर्ट करू शकतात. आज दोघींनीही मला थोडाही त्रास दिला नाही पूर्ण किचन क्लीन होईपर्यंत. काल तरी मनूला असं एकटी होती म्हणून ती थोडीफार रडली, पण आज तिची दिदी सोबत होती त्यामुळे तिने मला अजिबात त्रास दिला नाही आहे. दिदी असल्यावर तिला दुसरं काही लागत नाही. मस्त तिच्यासोबत खेळत होती आणि नवन्याही तिचं खूप छान लक्ष ठेवत होती. नवन्या तशी खूप लहान आहे, पण तरीही ती मनूचं बऱ्यापैकी म्हणजे अगदी बऱ्यापैकी लक्ष ठेवते, तिला सांभाळते. आता थोड्याफार गोष्टी होणारच, कारण ती अजून थोडी लहानच आहे तिच्यासारखीच. आणि नाही म्हणता म्हणता फ्रीजमधनं पण एवढा पसारा निघाला होता की माझा पूर्ण किचन ओटा भरून गेला होता. आणि फ्रीजची अवस्था तर फारच जास्ती खराब झाली होती. मला वाटलं होतं मी ओल्या कापडाने स्प्रे वगैरे करून जे फ्रीज आहे ते साफ करेल, पण ते काही पॉसिबल झालंच नाही, कारण किचन आपलं फ्रीज खूपच जास्ती खराब झालं होतं. मग माझ्याकडे एकच ऑप्शन होता, हे सगळे पार्टिशन काढून घासून फ्रीजही छान घासावं लागणार होतं. कारण गेले मी 2-3 महिने झाले असेल फ्रीज अजिबातच क्लीन केलेला नाही आहे आणि त्याचेच हे परिणाम आहेत. जर महिन्याच्या महिन्याला फ्रीज क्लीन केला तर इतका असा घाण होत नाही. पुसून जरी काढला तरी छान निघतो. वरतून तर नेहमीच तो पुसला जातो, पण आतून त्याची जी अवस्था झाली होती ती न सांगण्यासारखी होती. कारण काही दूध वगैरे सांडलं होतं त्यात आणि हे मला माहितीही नव्हतं की इतका खाली खराब झाला आहे. जेव्हा आपण भाज्या तो ट्रे बाहेर काढला तेव्हा मला जे दिसलं, म्हटलं बाप रे बाप, फ्रीजची तर फारच वाट लागली आहे. त्यामुळे तो मला अगदी म्हणजे अगदी घासून पुसून काढावा लागणार होता. जिथे मला असं वाटलं होतं की माझं 1 तासात सगळं काम होईल, तिथे मला 2 तास लागलेत. आणि काय माहिती का, मी जे ठरवते त्याच्यापेक्षा जास्तीच वेळ लागतो. आणि आज तर मला म्हणून त्रासही दिला नाही आहे, नवन्यानेही त्रास दिला नाही आहे. उलट नवन्याने खूप जास्ती तिचं लक्ष ठेवलं आहे. त्या दोघीही खेळत होत्या आणि मनूसोबत खेळलं नाही, पण तिच्यासमोर जरी खेळत असेल नवन्या, तरी ती छानपैकी एक साईडला बसून खेळते. तिला फक्त तिच्यासमोर कोणीतरी हवं. मग मी एक सॉफ्ट घासणी घेतली आणि त्याने सगळा फ्रीज छान असा घासून पुसून काढला. आणि इतका छान क्लीन निघतो जेव्हा आपण असं घासून वगैरे काढतो. आणि जेव्हा एखादी गोष्ट क्लीन करतो त्याचं समाधानच खूप वेगळं असतं. जेव्हा मी हाचा फ्रीज किंवा काल जेव्हा मी ट्रॉलीज वगैरे क्लीन केल्या, मी जेव्हाही उघडून पाहायचे ते मला इतकं मनाला असं भारी वाटायचं की सांगताच येणार नाही ते. आणि हे जे फ्रीजचं रब्बर आहे ते इतकं जास्ती खराब होत असतं कारण वरतूनही त्यावर बऱ्याचशा गोष्टी पडत असतात, धूळ, इतरही गोष्टी. ते रब्बर घासण्यातच जास्ती वेळ जातो. बाकीचा फ्रीज अगदी पटकन घासून निघतो, पण ते हे रब्बरला जास्ती वेळ लागतो. त्यानंतर हे घासल्यावर मी छान असं ओल्या कापडाने पुसून काढला. आणि जेव्हाही तुम्ही फ्रीज क्लीन करताल त्याचं बटन आणि प्लग काढून मगच तो क्लीन करत जात. तशी रिस्क घेऊच नका, कारण सांगता येत नाही, इलेक्ट्रॉनिक गोष्ट आहे, कधी काय होईल ते. आणि मला फ्रीजच क्लीन नाही करायचा, तर हे जे साईडला माझी पांढरी रॅक आहे तीही क्लीन करावी लागते. आधी तरी ती घासावी लागायची, पण आता ती कोपऱ्यात असते तर पुसूनही ती छान अशी क्लीन निघते. मग हे झाडून पुसून सगळं काढलं आणि त्यानंतर माझा फ्रीज जो इतका मस्त दिसत होता आणि भरपूर घाण निघाली. आणि इतका छान पांढरा शुभ्र फ्रीज निघाला होता की किती वेळा आता मी हे सांगितलं तरी कमी, कारण मला असं क्लीन झालेल्या गोष्टी आणि त्यात मी क्लीन केलेल्या गोष्टी अशा सारख्या सारख्या बघायला फार आवडतात. त्यानंतर सगळा फ्रीज मी पुन्हा ज्या ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या ठेवल्या, ज्या एक्सपायर झाल्या आहेत त्या टाकून दिल्या, ज्या खराब झाल्या आहेत त्याही टाकून दिल्या. आणि या फ्रीजवरच्या आता रिकामं दिसते, पण ते थोड्या वेळाने भरणार आहे. त्यानंतर नवन्याला कालच बोलली होती की तिला पास्ता खायचा आहे. काल नाही तर ती गेले मला वाटतं एक 8-10 दिवस झाली तसं मला म्हणते मम्मी उद्या आपण पास्ता बनवू. तीही विसरून जाते, माझ्याही लक्षात राहत नाही. पण मी काल आठवणीने चीज मागवलं होतं आणि आम्ही आज पिंक सॉस पास्ता केला होता. नेहमी व्हाईट सॉस करत असते, आज पिंक सॉस केला होता. काही नाही, जसा व्हाईट सॉस पास्ता करते तसाच केला आहे, फक्त यात मी आपलं जे पास्त्याचा जो सॉस मिळतो तो घातला आहे आणि त्याचा हा बनवला.
मस्त झाला होता आणि आता मी खूप दमली होती. हे मस्त असं गरमागरम खाऊन घेणार आहे. संध्याकाळी काही व्लॉग करेल की नाही माहीत नाही, त्यामुळे म्हटलं हा व्लॉग इथेच एंड करावा. चला तर मग आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत आनंदी राहात, खुश राहात आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्यात.